बारामती कुस्तीगीर संघाच्या वतीनं शरद पवारांच्या 83व्या वाढदिवसानिमित्त भव्य कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं आहे। याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष युगेंद्र पवार आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। दादा, कसं हे नियोजन असणार आहे? कोण कोण कुठले मल्ल या ठिकाणी येणार आहे? आपण 97 सालापासून हे मैदान आपण घेत आलोय। मी आता इथं 3 वर्षापासून जबाबदारी इथं मी सांभाळत आलोय आणि हा आपला कौटुंबिक कार्यक्रम आहे। त्याच्यामुळे बारामतीतले सगळे ज्येष्ठ पैलवान, ज्येष्ठ सगळे दुसरे इथं राहणारे आपले नागरिक सगळेच येणार आहेत। कौटुंबिक पण खूप लोक येणार आहेत। बारामतीत रणजितांना पवार राहतात, ते येणार आहेत। प्रतापराव पवार तेही असणार आहेत। मोठे साहेब तर आहेत आणि माझे वडील श्रीनिवास पवार ते पण असणार आहेत। अजितदादांशी काय बोलणं झाले का? निमंत्रण दिले का? कारण तुम्हीच आता उल्लेख केलेला आहात की पवार कुटुंबातले बहुसंख्य जण येणार आहेत। निमंत्रण दिलंय, पण शेवटी ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत। पण जर त्यांना वेळ मिळाला आणि जर असल्या आज बारामतीत तर ते येतील। साधारणतः कुठले मल्ल जे आहेत, नाही अनेक मल्ल या ठिकाणी येणार आहेत, पण नामवंत मल्ल जे आहेत ते येणार आहेत, ते कोण कोण असणार आहेत आणि त्याचं बक्षिसाचं स्वरूप कसं असणार आहे? बक्षीस जर तुम्हाला म्हणजे आज जे आपले महाराष्ट्र केसरी झालेत, आज 2 महाराष्ट्र केसरी आहेत महाराष्ट्रामध्ये, सिकंदर शेख आणि शिवराज राक्षे, हे दोघंही येणार आहेत। दोघंही इथं खेळणार आहेत आणि सिकंदर जर तुम्हाला हे कॅमेऱ्यावर हे दाखवायचं असेल तर जास्त ते तुम्हाला पिक्चर जरा क्लिअर होईल। म्हणजे सिकंदर शेख असतील, सिकंदर शेख, मनोज खत्री, शिवराज राक्षे आहे, सोनू कुमार, तिसरी कुस्ती हर्षद सदगीर, तो पण महाराष्ट्र केसरी आहे, प्रकाश बनकर, आणि मग बारामतीचा पैलवान भारत मदने आणि माऊली जमदाडे, अशा आमच्या 4 टॉपचे कुस्त्या आहेत। आणि मग खालती जे आपले कुस्तीगीर संघाचे सगळे पैलवान आहेत त्यांच्या सगळ्यांची आपण कुस्ती घेतली आहे आणि तालुक्यातले पण जे पैलवान आहेत त्यांची सगळ्यांची आपण कुस्ती ठेवली। दादा, जर बघितलं तर गेल्या काही वर्षापासून तुम्ही सांगता 1997 पासून आम्ही हे शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त कुस्त्यांचं आयोजन केलंय। त्याचप्रमाणे गेल्या वर्षी केलं होतं आणि यंदाच्या वर्षी केलं असतं तुम्ही अध्यक्ष असताना। परंतु सध्याचं राष्ट्रवादीचं चित्र वेगळं आहे। तुमच्याकडे बघितलं जाताना तुम्ही अजित पवारांचे पुतणे, अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचं चिरंजीव म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं। एकंदरीत रोहित पवारांनी तर थेट भूमिका घेतली आहे की शरद पवार साहेबांसोबत जायचं। तुमची भूमिका काय असणार? मी राजकारणात नाहीये, त्याच्यामुळे मला भूमिका घ्यायचं काय म्हणजे कारणच नाहीये, संबंधच येत नाही। दोघंही माझे आहेत, मी कशाला एक भूमिका घेऊ? आणि म्हणूनच या ठिकाणी कटावीस देखील लावले। हा, बरोबर। तर दुसरी गोष्ट, तुम्ही आज म्हणताय की राजकारणात नाही आहात तुम्ही, आगामी काळात काही बघायला भेटू शकतात युगेंद्र पवार आम्हाला? आता मी काय तेवढा विचार केला नाहीये त्याच्याबद्दल, पण बघू काय उद्या काय कुणी बघितलंय, म्हणजे इच्छा आहे? नाही, बघू। आज मी म्हणजे माझ्या जबाबदाऱ्या खूप आहेत। मी विद्या प्रतिष्ठानवर पण खजिनदार आहेत, शरयू ॲग्रो एक साखर कारखाना आहे, तिथं पण मी संचालक म्हणून मी काम करतो। बारामती कुस्तीगीर संघाची जबाबदारी आहे, शरयू म्हणून आमचा एक उद्योग आहे, तो मी बघत असतो। त्याच्यामुळे जबाबदारी खूप आहे। पण यासोबत आणखी एक जबाबदारी घ्यायला आवडेल का? बघू, तुम्ही द्याल तर घेईन। आम्ही नाही, पण तुम्हाला काय वाटते? इच्छा आहे? आहे नाहीये दिसणार का? कारण रोहित पवार दिसतात, पार्थ पवार दिसतात, तुम्हीच राहिला आणि पण ते लोक ठरवत असतात, मी कसं ठरवणार? जनता ठरवेल, लोक ठरवतील। तर लोकांनी ठरवलं तर नक्कीच पुढच्या काळामध्ये युगेंद्र पवार आपल्याला राजकारणात दिसतील, याबद्दल शंका नाही। त्यांनीच आता त्या पद्धतीने स्पष्ट केलेलं आहे। आणि जो कुस्त्यांचा कार्यक्रम आहे तो आज या ठिकाणी 5 वाजता सुरू होईल। कॅमेरा पर्सन राजेश बिडकरसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।